नमस्कार, मी सुनीता। आज आपण मऊ लुसलुशीत अतिशय पौष्टिक रवा केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह न वापरता घरातीलच कढईमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीत व घरातीलच साहित्यात हा केक बनवणार आहोत। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हा केक बनवला तरी जरा सुद्धा बिघडणार नाही। बेकरीपेक्षाही सुंदर लागणारा हा केक मुलेच काय पण घरातील सर्वच जण आवडीने खातील व पुन्हा पुन्हा बनवायला लावतील। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, मला सपोर्ट करा। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। आज आपण जास्त भांडी खराब न करता मिक्सरच्या एकाच भांड्यात केकचे बेटर बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी लहान रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर लहान रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा घेतला तरी चालेल। 1 वाटी म्हणजेच वजनी प्रमाणात 200 ग्राम हा रवा आहे। त्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे। साखर 100 ग्राम आहे। अर्धी वाटी सारख्याच वाटीने आपण साहित्य घेणार आहोत आणि तुम्ही सुद्धा घरातील असेच एखादे भांडे घ्या, म्हणजे प्रमाण चुकणार नाही। आणि जर प्रमाण चुकले नाही तर केक सुद्धा छान होईल, मस्त अगदी बेकरी सारखा होईल। तर बघा, इथे मी एकदा गरम केलेले दूध घेतले आहे। दूध ताजे घ्यायचे नाही, गरम करून थंड केलेले दूध असावे। सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतले आहे। दही ताजे असावे, आंबट नसावे। त्यानंतर अर्धी वाटी तेल घेतले आहे। हे रोजचे वापरातलेच तेल आहे। तेल वास येणारे नसावे, म्हणजेच मोहरीचे किंवा वास येणारे तेल नसावे। आता ही सर्व जिन्नसे प्रथम थोडीशी चमच्याने अशी मिक्स करायची आहेत। आणि आता जसं आपण इडलीचं पीठ तयार करतो त्याप्रमाणे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे हे मिक्सरला असं छान इडलीच्या पिठासारखं मस्त बारीक वाटून घेतलं आहे। अगदी छान फ्लफी झालं आहे। सुरुवातीला जरी तुम्हाला हे घट्ट वाटत असले तरी आपण नंतर याच्यामध्ये दूध घालून थोडं पातळ करणार आहोत। आता याला आपण साईडला ठेवून देणार आहोत, म्हणजे रवा छान अजून फुगला जाईल। आज आपण मुलांच्या आवडीचा केक बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी मुठभर टुटी फुटी घेतली आहे। त्यानंतर इथे मी 10 ते 15 मनुके घेतले आहेत। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मैदा घालायचा आहे आणि हा छान या टुटी फुटीला आणि मनुक्यांना असा छान चोळून घ्यायचा आहे। तर असं केल्याने हे जे आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत हे केकच्या तळाला जाऊन बसत नाहीत, अगदी वरपर्यंत छान फुगून येतात। जर तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठ सुद्धा घालू शकता। त्यानंतर आता मी इथे 10-12 बदामाचे असे काप करून घेतले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचे काप करून घालू शकता। त्यामुळे काय होईल तर आपला केक खूप छान पौष्टिक हेल्दी होईल आणि मुले सुद्धा अगदी आवडीने खातील। असा सुकामेवा बनवून केक बनवला म्हणजे मुलांना थंडीच्या दिवसात पौष्टिक केक सुद्धा खायला भेटेल। 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत। आपले बेटर छान फुगले आहे आणि आता पुन्हा आपण याच्यामध्ये काही जिन्नस मिक्स करणार आहोत। तर इथे मी बेकिंग सोडा अर्धा चमचा घेतला आहे। बेकिंग पावडर 1 चमचा घेतली आहे। तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा 1 चमचा घालू शकता। आता इथे मी बदाम इन्सेस अगदी पाव चमचा घेतला आहे। बदाम इन्सेसमुळे केक अगदी सुंदर होतो, वास सुंदर येतो आणि चवही खूप छान लागते। आणि आता याच्यावर थोडंसं 4 चमचे गरम करून थंड केलेलं दूध घालायचं आहे आणि पुन्हा याला एकाच दिशेने असं छान फेटून घ्यायचं आहे। 2 मिनिट फेटून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त असं हे आपलं बॅटर फेसाळ दिसत आहे। आणि आता त्यानंतर इथे आपण जी टुटी फुटी व मनुके मैदा लावून ठेवलेले आहे हे अगदी 2 चमचे घालायचे आहे। तुमच्या मुलांना जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला। त्यानंतर बदामाचे काप सुद्धा घालायचे आहेत आणि याला छान असं तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, हे बेटर कसं हवं आहे तर हे असं चमच्यावर घेतल्यानंतर असं हे एकसारखं पडलं पाहिजे, म्हणजेच आपला केक छान मस्त
मऊ लुसलुशीत कापसासारखा होईल। जर तुमचे बेटर असे पडत नसेल तर तुम्ही अजून 4 चमचे दूध घालून याला एकाच दिशेने असे छान फेटून घ्या। त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे आपण घरातल्या साहित्यात आणि घरातल्या भांड्यातच हा केक बनवणार आहोत। तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे। आता या डब्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचे आहे आणि हे तेल सर्व डब्याला असे चोळून घ्यायचे आहे। डब्याला तेल लावून झाल्यानंतर पुन्हा 2 चमचे मैदा या डब्यामध्ये घालायचा आहे आणि हा मैदा या डब्याला पूर्ण असा चोळून घ्यायचा आहे। तर बघा, असं केल्यामुळे केक अगदी सहज डब्यापासून वेगळा होतो। इको पेपरची किंवा बटर पेपरची बिलकुलही गरज भासत नाही। हा जो उरलेला मैदा आहे हा पुन्हा झाडून घ्यायचा आहे। आता आपले हे जे केकचे बेटर आहे हे बघा अजून छान फुलले आहे। हे सर्व आता या डब्यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर बघा, इथे हे सर्व बॅटर कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतला आहे। आता आपल्याला हा कुकरचा डबा असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे हे बॅटर अगदी एकसारखं पसरलं जाईल आणि याच्यामध्ये जर हवा असेल तर ती सुद्धा निघून जाईल आणि आपला केक अगदी एकसारखा सर्व बाजूंनी फुगला जाईल। तर बघा, 1 मिनिटभर छान याला असं टॅप टॅप करून घेतलं आहे आणि सर्व बाजूला हे आपलं बेटर एकसारखं पसरलं गेलं आहे। आता याच्यावर आपण जे टूटी फुटी आणि मनुके मैदा लावून ठेवलेले होते ते पुन्हा याच्यावर घालून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार घालून घ्या, नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल, पण मुलांच्या आवडीचा आपण केक बनवत आहोत त्यामुळे मी हे नक्की घाला। त्यानंतर आता उरलेले बदामाचे काप देखील घालून घ्यायचे आहेत। तर बघा, किती सुंदर हा केक दिसत आहे आणि शिजल्यानंतर तर किती सुंदर दिसेल। आणि बघा, केकचे भांडे अर्धे रिकामे राहिले पाहिजे, म्हणजे जेव्हा आपला केक फुगून वर येईल तेव्हा तो भांड्याच्या बाहेर येणार नाही। आता केक शिजवून घेण्यासाठी इथे आपण ओव्हनचा किंवा कुकरचा वापर करणार नाही, तर इथे आपण कढईमध्ये केक शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसची आच मोठी केली आहे आणि त्याच्यावर एक मोठी कढई ठेवली आहे। तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर तुम्ही मोठे पातेले सुद्धा ठेवू शकता। आणि आता अशा पद्धतीने एखादे तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवायचे आहे, स्टँड नसेल तर अगदी घरातील एखादी वाटी पालती घातली तरीही चालेल। आणि आता या कढईवर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे आपल्याला फुल गॅसवर ही कढई गरम करून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटे झाली आहेत। कढई छान गरम झाली आहे, अगदी कढईचा वास येऊ लागला आहे। आणि आता आपला जो हा केकचा डबा आहे तो अगदी हाताला न बसता असा मधोमध स्टँडवर ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर 25 ते 30 मिनिटे हा केक आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। पण 10 ते 15 मिनिटानंतर मधून अधून चेक करत राहायचं आहे। का तर हा केक जर जास्त फुगून वर आला तर आपल्याला हे झाकण वर उचलून ठेवता यावे। केक शिजण्यासाठी ठेवून साधारण 15 मिनिटे झालेली आहेत। आपण झाकण काढून पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता 15 मिनिटातच आपला हा केक अगदी छान फुलून वर आला आहे। तर आता अजून हा केक हाताला चिकटत आहे, तर आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून अजून आपण 15 मिनिटे हा केक मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत। तर आता आपण झाकण काढून पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुंदर असा आपला केक तयार झाला आहे। हा बिलकुलही हाताला चिकटत नाही आणि मस्त असा कलर सुद्धा आला आहे। असा कलर येऊन द्यायचा आहे म्हणजे केक दिसायला सुंदर दिसतो आणि खातानाही खूप छान लागतो, अगदी अप्रतिम चव लागते। आता एक सुरी घ्यायची आहे आणि अशी सुरी या केकमध्ये घालून सोडून द्यायची आहे आणि पुन्हा सुरी काढून घ्यायची आहे। तर इथे सुरीला जरा सुद्धा केक चिकटत नाही, याचाच अर्थ असा होतो की आपला केक मस्त असा छान तयार झाला आहे। अगदी सुंदर स्पॉन्जी हा केक तयार झाला आहे। जर तुमचा केक
शिजला नसेल, सुरीला चिकटत असेल तर पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटे मध्यम गॅसवर शिजवून घ्या। आता केकचा डब्बा बाहेर काढायचा आहे आणि केक पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे। केक पूर्ण थंड झाला आहे। आता प्रथम याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत। तर बघा, सहज याच्या कडा मोकळ्या होत आहेत। केक कडा सोडवण्याच्या अगोदरच सुट्टा झालेला आहे। आता एखादी प्लेट घ्यायची आहे आणि असं पलटी करून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरून याला टॅप करायचं आहे। तर बघा, इथे डब्यामधून केक काढून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला केक तयार झाला आहे। अगदी सुंदर कलर आला आहे, कडेने सुद्धा अगदी छान भाजला गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला डबा सुद्धा अगदी क्लिअर निघाला आहे। तर बघा, मी तुम्हाला इथे हा केक कट करून दाखवते। माझ्या कट करण्यावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की किती छान मऊसूद हा केक तयार झाला आहे। अगदी सुंदर अप्रतिम असा तयार झाला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, बघा किती सुंदर आपला केक तयार झाला आहे। अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते आणि सुंदर कलर सुद्धा आला आहे। अशा कलरवरच केक भाजून घ्या, म्हणजे केक खायला खूप छान लागतो। आणि असा मुलांच्या आवडीचा झटपट बनणारा रवा केक एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। एक लाईक करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।